नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपाची अखेर दखल घेण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी या आरोपाच्या चौकशीसाठी समितीची स्थापना केली आहे। मागील 2 वर्षात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी हे पथक करणार आहे। अवर सचिव सुषमा कांबळी यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या या पथकात तिघांचा समावेश आहे। धाराशिव जिल्ह्यातील सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे समितीचे अध्यक्ष, तर अर्थ आणि सांख्यिकी संचालन मुंबईचे अपर संचालक भांगे आणि जालना जिल्ह्याचे नियोजन अधिकारी सुनील सूर्यवंशी हे दोघे सदस्य आहेत। या 3 सदस्यीय पथकाने बीड जिल्हा अधिकाऱ्याकडे कामाची प्रशासकीय मान्यता व निधी वितरण याबाबत माहिती मागितली आहे। यावर जिल्हाधिकाऱ्यांनी जेडपी सीईओ व नगरपालिकेचे सीईओ यांना पत्र व्यवहार केला असून तत्काळ माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत। अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना 2023 ते 24 आणि 2024 ते 25 मध्ये कामांना दिलेल्या शासकीय मान्यतेची चौकशी करणे, शासनाच्या प्रचलित नियम तरतुदी विचारात घेऊन सर्व संबंधित अभिलेखांची काम व दिनांकनिहाय चौकशी करणे, प्रशासकीय मान्यता दिलेल्या सर्व कामांची सद्यस्थिती व त्यांच्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता तपासून घेणे असे या समितीला निर्देश देण्यात आले आहे। या चौकशीसाठी समितीला आठवडाभराची मुदत देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।